नमस्कार मंडळींनो, मी रोशन घेवडे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन झालं आहे आणि आज करीचं जेवण आहे. सर्व लोक एकत्र येऊन जेवण करतात. तर आजचा व्हिडिओ त्या संदर्भात असेल. चला, तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. कुठपर्यंत तयारी झाली करीची? ही तयारी झाली. आता आमचा हिशोब झालेला आहे. हां हिशोब झाल्याच्या नंतर आता जी जेवणाची तयारी आहे ती जेवणाची तयारी आता थोड्या वेळात सुरुवात करतील. की प्रत्येकाने आपापल्या घरातून लाकडं आणावी लागतात. आम्ही लाकडं पण आणले. हो, दादा पण घेऊन गेला. ती लाकडं आता आणलेली आहेत. आता हिशोब झाल्याच्या नंतर चूल मांडली जाईल आणि नंतर मग ज्या काही सामान आणलेले आहे ते सगळं सामानाचा आता मसाला वगैरे बनवतील आणि कामाला सुरुवात होतील. तर मला वाटतं तो आता जा पुढे. आम्ही जरा आता आम्ही थोडासा जेवण करू येतो. हे करीचं जेवण म्हणजे सर्व लोक एकत्र येऊन जेवण करतात. कसं आहे, हे काय असतं, हा एक महाप्रसाद असतो. एक आमचे गणपती विसर्जन झाले की आमच्या वडिलांच्या पासून पुराले केलेलं हे सगळं आहे. ते आम्ही आता प्रसादी संध्याकाळी करणार सगळेजण एकत्र मिळून. ओके, धन्यवाद दादा. धन्यवाद. चला हे चला. तर मंडळींनो, आता कामाला सुरुवात झाली आहे. इकडे कोकणचा रमेश टाकी धुतोय. झाली काय साफ? पिण्याचं पाणी याच्या टाकणार आहे ना, व्यवस्थित धुवा. प्यायचं पाणी. हां, उपाध्यक्ष, युवा मंडळाचे उपाध्यक्ष आहेत राहुल घेवडे. हां, नमस्कार. हां, इकडे सगळी थोड्या वेळात इकडे हिशोब चालू आहे. इथे त्याच्यानंतर मीटिंग चालू होईल. हे बघा, हिशोब चालू आहे इथे. पूर्ण वर्षभराचा हिशोब असतो, ते करतात. त्याच्यानंतर मीटिंग चालू होईल. इकडून घराघरातून लाकडं आणलेली आहेत. अजून थोडीच आणली लाकडं रे. हां, अजून येतील लाकडं. हे बघा, लाकडं घेऊन आलाय रे. आलं बरं, ह्यानं भितलेच आणले ना. शबास. संतोषा, तू नाही आणली लाकडं? ठेवलीस का? अच्छा, तिथं ठेव लाकडं. लवकर आणलीस. युवा मंडळाचे अध्यक्ष, लाकडं नाही आणलीस? ठेवलीस पण? काय बोलतो? धन्यवाद. हो, ही सोडूया काय? हे केळीची पानं कोणी आणले? हे बघा, कोणी कोणी आणला नाही? कुणाला आणलं नाही. काय बोलतो? घेवडे ब्रदर्स ऑफिशियलचं स्वागत आहे. खरंच धन्यवाद. हा, फक्त एकट्याने आणलंय. तू एकट्याने आणलंयस केळीची पानं? तू आणलंय? तू पण होता? चिकन आहे ना, 20-25 किलो चिकन आहे आणि व्हेजवाल्यांसाठी भाजी आहे. चिकन आहेत आणि किती? 2 डझन आहेत ना अंडी? 2 डझन आहेत. 5? ओके, 25 किलो चिकन आहे. 25 आहे ना? ओके, हे ठेव, आतमध्ये ठेव. युवा मंडळाचे उपाध्यक्ष राहुल घेवडे मेहनती आहेत आणि आमचे युवा तरुण कुणाल घेवडे सकाळी सकाळी जाऊन केळीची पानं आणली. ती बघा, आमचे युवा भावी. हे कुणाल, हे बघ. मित्रांनो, फायनली चूल पेटलेली आहे. आता थोड्याच वेळात जेवणाला सुरुवात होईल बनवायला. हे टोपाला हे लावा, लेवल लावा.
बघा टोपाला लेवल लावतात जेणेकरून टोप घाण पण होणार नाही. आता लेवल का लावतात जरा सांगा ना. जलत नाही, झटकन जलले की पावडरने साफ होतात. साफ होतात ना. एकदा असा झाला की काला पुढे घासाला आलंय, खूप त्रास होतो. हाड जातो. बरोबर. हे चुकट तुरंत साफ होतं. हा सुभाष घेवडे लेवल लावतात. स्वप्नील घेवडे काय बोलतो. आणि आपले काकांना काय माहिती जेवण बनवतात. हो चिकन माहिती आहे. असेल किंवा व्हेज असेल, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण खूप छान जेवण बनवतात. किती लोक असली तरी म्हणजे पब्लिक 500 1000 जर असली तरी लग्नाचं जेवण जर असेल ना सगळं अचूक बनवणार. आणि आपले सब अर्चन तात्या एक असतात. तिखट एकदम व्यवस्थित. आमच्याकडे असे नेमकेच आहेत आचारी, खूप छान जेवण बनवतात सगळीकडे. हा त्यांसाठी एक लाईक करा व्हिडिओला. लाईक करा. हे बघा लेवल लावतात सुभाष घेवडे. वाटतं भास्कर तात्यानंतर सुभाषच नंबर लावेल असं वाटतंय. जेवण बनवतं आचारी. तुमच्याकडे जर कटिंगची कामं चालू आहेत. किती झाली की नाही. किती आली 500 1000 आहे. 500 तरी असतील ना. नाही पुरली मग घरातून टाटा आणायची. हा सिद्धेश बघ सिद्धू झाली ना. एवढी झालेत कापून कटिंग. हे सगळं कचरा विचार साफ करा रे व्यवस्थित. बबलू व्यवस्थित सगळं साफ करून करा. ठीक आहे. हा तर मंडळींनो जेवणाची तयारी झाली आहे. दादा याच्यात काय बनलंय. काय आहे दादा काय याच्यात काय बनलंय. भात आणि डाळ कुठे आहे. डाळ पण झाले. आता चिकन बनतंय. दादा आचार्य आहेत आमचे लाडके दादा. काय काय टाकलं याच्यात. तेल लसूण. प्रवीण दादाच्या घरी इथे बनवतो आम्ही जेवण. येतं दरवेळी आम्ही चौकीच्या त्या बाजूला बनवतो. मग पावसाच्यामुळे इथे बनवतो जेवण. आता चिकनच बनायचं आहे. हरचंद तात्या आहेत आमचे आचारी. मस्त जेवण बनवतात. मित्रांनो पहिली पंगत लागली आहे. पहिली पंगत व्हेजवाल्यांची लागली आहे. बघा व्हेज मंडळी बसते.